चॅनलवर स्वागत आहे। तर आज मी पिवली वाव बनवायला घेतलेली आहे। तर चला मी दाखवते मी कशी बनवते ती वाव। वाव धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा पण मोडून घेतलेल्या आहेत थोड्याशा। एक टोमॅटो कापून घेतला, आला मिरची लसूणची पेस्ट करून घेतली आणि कोथिंबीर पण कापून घेतले। एका साईडला तेल तापलेला तर लगेच त्याच्यामध्ये आला मिरची लसूणची पेस्ट टाकली, ती तेलामध्ये जराशी शिजवून घेतली आणि लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय। टोमॅटो शिजला आणि लगेच त्याच्यामध्ये मी मीठ मसाला आणि हळद टाकले। मीठ मसाला तुमच्या आवडीनुसार टाका, तिखट पाहिजे असेल तर जास्त मसाला टाका। तर इथे मी जराशी सुकीच अशी ग्रेव्ही टाइप बनवणार होती म्हणून थोडासाच मी तिखट बनवणार आहे। तर इथे मी तेलामध्ये मसाला शिजवून घेतलाय आणि याच्यामध्ये धुवून घेतलेली वाव आणि घेवड्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत। याच्यामध्ये तुम्ही शेकटाच्या शेंगा पण टाकू शकता। तर व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आंब्याची सुकवलेल्या आंब्याची फोड टाकलेली आहे आणि थोडासाच पाणी टाकलाय, कारण जास्त ग्रेव्ही बनवायची नव्हती, कारण भाकरी सोबत आपल्याला खायची होती म्हणून। आणि झाकण देऊन मी शिजवत ठेवलंय। याच्यामध्ये मी फक्त सुका वाटण आणि कोथिंबीर धुवून घेतलेली ती कापून टाकलेली याच्यामध्ये। तर अशी आपली वाव बनवून रेडी झालेली आहे आणि मी जेवायला पण घेतलंय। एकदम भारी झालेली वाव। पण अशा नवीन रेसिपी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक। तर भेटू पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।